ऐगो 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 ए बघत काय बसलीयस? चप्पल काढ. मम्मा ऐगो ऐ अगं पाय चेप, बघत काय बसलीस तू? सेक्रेटरी आहेस ना कंपनीची, मग पडेल ते काम जमलं पाहिजे. पाय चेप. दुखतोय हा? पाय तोडून ठेवला असता जर तू या पवळट चाकेतची आत्या नसतीस तर. पण आज मला गप्प बसावंच लागणार आहे. दुखतंय ना मला. हा, तुला पाय पण चेपता येत नाही? ऑफिस मध्ये काही काम करतेस की नाही, का नुसतं नटमोगरी सारखी फिरत असतेस? बेबी आत्या, जरा शांत राहा ना प्लीज. बेटा तुझा वाढदिवस आहे ना, मी शांतच आहे. ए मुली, मेनासारखी वितळलीस का बसल्या बसल्या? पाय चेप. बेबी आत्या प्लीज ना, तू जरा थांबतोस का साकेत? ताई आपण बर्फाने शेकूया का पाय? अशा कशा पडलात हो तुम्ही? पडलात कशा? या मुलीने मला बाहेर भिजवलं. मी फ्रेश व्हायला जात होते, इथे पाय घसरला आणि पडले मी. हिच्यामुळे झालंय हे. आता शेक. ऐगो ऐगो. हो मी शेकते. नाही तू नको, तिला दे. दे ना. शेक ग. ऐगो ऐगो ऐगो. पण मला एक कळत नाहीये, तुझ्याकडे 4 तोडे आहेत ना, मग तू एकच का देतेस, 2 का नाही? अनिकेत, एक साकेतच्या बाटूसाठी, ओके, 2 कियारासाठी हा. आणि एक दुसऱ्या सुनेसाठी, दुसरी सून म्हणजे? तुझी बायको. अरे तिचा पण या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर हक्क आहे. तिला नको का बाई आजूकडून तोडा? कशाला? माझ्या होणाऱ्या बायकोसाठी तुला काहीही ठेवायची गरज नाही. इकडे काय? मी आणि तुझी होणारी बायको हे ठरवून घेऊ, कळलं? ओके, बरं, फाईन फाईन फाईन, ते बघू आपण नंतर. आता आपण बाहेर जायचं. हो कसं आहे, माझ्या लग्नाला वेळ आहे, पण साकेत दादाचं आता बघायला हवं ना. नाही म्हणजे तुझ्या त्या लाजऱ्या विद्यार्थ्याला जरा प्रोत्साहन द्यायला लागेल ना. नाही म्हणजे काही कर, पण प्रपोज कर बाबा. हो रे बाबा. चालायचं? हो चल चल चल. हे ठेवून येते ना. चल 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 चल. बेबी तेल दे इकडे. ए मुली, हे घे, त्या तेलाने मालिश कर. बेबी मी करून देतो ना. नाही, तू लाव. बेबी ताई, तुम्ही जरा रूम मध्ये येता का? मी तेल लावून देते तुमच्या पायाला. हा, मी कुठेच नाही जाणार. या मुलीमुळे मी पडले, या मुलीनेच माझ्या पायाला तेल लावायचं. नीट तेल लावून दे. नोकरांना सगळी कामं आली पाहिजे. ए साकेत, हिने जर ऐकलं नाही ना
तर या महिन्याचा तिचा पगारच कट कर. सेक्रेटरी आहेस ना का अर्धावट डोक्याची सेक्रेटरी आहेस? आता शांभवी चिडणार आणि भडकावणार. आता बघ तुझा माज कसा उतरत होते. लाव. आई आई गं! एक, दोन, तीन. बेबी काय चाललंय तुझं बेबी? शांभवी गप्प बसू नकोस. ओरड, चिड, तुझा खरा चेहरा सगळ्यांना दाखव. बेबी काय चाललंय तुझं? मम्मा ही मुलगी हिच्यामुळे मी पाय घसरून पडले, माझा पाय मुरगळला. हिला सांगितलं चेपून दे तर तिला ते साधं काम जमलं नाही. हा कचाकड्याची भावली म्हणजे सॅकेटची सेक्रेटरी आहे. बेबी कोणाचा पाय भुरगळलाय? कोणाचा पाय दुखतोय? हा मम्मा माझा. बेबी तुझी ही नाटकं मला न कळण्यात की मी मूर्खा नाहीये, कळलं? अरे ती आपली पाहुणी आहे, एक तर तिला आपण बोलवली आणि तू तिचा अपमान करतेस. लाज नाही वाटत तुला? आज ना बेबी तू हद्द गाठलीस. छबी पट्टी आण माझी. मम्मा छबी माझी पट्टी आण. सगळ्यांसमोर हिने शांभवीचा अपमान केलाय ना. आज मी सगळ्यांसमोर हिला शिक्षा देणार आहे. हात पुढे कर. नाही. हात पुढे कर. मम्मा मला लागलंय त्याचं तुला काहीच नाही आणि या नोकर मुलीसाठी तू मला असं वागवतेस. बेबी हात पुढे कर.
शांभवी बाई प्लीज, बाई माझ्यामुळे यांना नका ना शिक्षा करू. अगं माझ्या मुलीने तुझा एवढा अपमान केला आणि तू तिला वाचवतेस. नाही झालाय काही अपमान माझा, खरंच. दाखव तुझा हात. लागलं का ग? नाही बाई, इतकं काही नाही लागलंय खरंच. आणि माझा मुळीच अपमानही झालेला नाहीये. बाई, मी या घराला आपलं मानलंय, तुम्ही मला आपलं मानलंय. आपल्या सगळ्या स्टाफला तुम्ही कुटुंब मानता ना. अनिकेत सर, साकेत सर, छवी, सगळ्यांनी मला आपलं मानलं. मग या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी मला जर काही करावं लागलं तर त्यात कमीपणा कसला? माझी माणसं, माझं घर यांच्यासाठी जर मी काही केलं तर त्यात अपमान कसा झाला माझा? हे बघितलंस बेबी, ह्याला म्हणतात संस्कार. तुझ्या बाबतीत मी कमी पडले का तूच मूर्ख निघालीस मला नाही माहिती. आज चल, मला तुझ्याशी बोलायचंय. नाही मम्मा, नको. बेबी आज चल, मला मम्मा. बोलायचंय. नाटक करू नकोस, चल. मम्मा काय करतेस? ही कसली पद्धत झाली ग कुणाशी अशी वागायची? कसला सूड उगवतेस तू? सूड नाही उगवला, सूड नाही उगवला मम्मा. साधी एम्प्लॉई आहे ती. नोकराला नोकरासारखं वागवलं तर चुकलं कुठे? एक मिनिट, ती एम्प्लॉई आहे पण राजगुरू संस्थेची, तुझी पर्सनल नोकर नाहीये, कळलं? मी पण राजगुरू आहे, माझाही अधिकार आहे. मी मला हवं तसं हवं त्या माणसाला वागवणार. बस खूप झालं बेबी, हार होतोय तुझा आता. आणि हे बघ, माझ्यासमोर ना ही अशी भाषा वापरायची नाही, कळलं? आज तुझे वागलीस तर ते लाज आणणार आहे ग. जशास तसे तुला शिक्षा मिळणारच. ऐक ना, बघून येते. हा, जा जा जा. छवी, सांभाळून. सगळीकडे काचा पसरल्यात, पायाला लागेल एखादी काच. सावकाश. मी तर म्हणते तुम्ही कोणी प्लीज हलू नका, मी काचा उचलते. काका द्या पटकन मला. आणि तुम्ही पण थांबू नका इथे, जा तिकडे. मी शांभवी, अहो शांभवी, अगं नको. मावशी राहू दे, मी उचलते. असू दे. छवी नका ना तुम्ही पण आत लावू. असू दे ना, मी करते ना, करते पटकन. अरे सावकाश. राहू देत, मी उचलते. नाही, सगळ्यांच्या हाताला जखमा होण्यापेक्षा माझ्या हाताला झालेल्या बऱ्या नाही का? आणि आज साकेत सरांचा वाढदिवस आहे ना, मग त्यांना किंवा त्यांच्या जवळच्या कुठल्याही माणसांना कुठलाच त्रास झालेला मला सहन नाही होणार. असू दे, त्यांचा त्रास कमी करणं हेच तर काम आहे ना माझं. करते. असू दे ना मावशी, करते. सावकाश. हा, खोटेपणाचा कळस आहेस तू शांभवी. तू नाही याच अशी, मग का वागतेस असं? हे सगळं फक्त नोकरी टिकवण्यासाठी सुरू आहे असं अजिबातच वाटत नाही. आजवर ना तुला खूप सूट दिली, हे चुकलं माझं. बाहेरच्या जगाची धग नाही लागली तुला म्हणून शेफाडली आहेस.
शांभवीला नोकर म्हणून हिणवलंस ना तू, मग तुझी शिक्षा हीच की उद्यापासून तू या घरात नोकर म्हणून काम करायचंस. नाही नाही, तुला याचा पगार मिळेल, यापुढे तुझं हेच इन्कम असेल. त्या पलीकडे तुला एक छदा मी मिळणार नाही, कळलं? मम्मा मम्मा मी 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 नोकर? हा अगं मी या घरची मालकीण आहे. हे माझं घर आहे. मालक म्हणून स्वतःला मिरवू नकोस. आणि तुला जे द्यायचं ना ते आधीच घेऊन बसलीस तू, कळलं? आता मी जे म्हणते तसंच होणार. आणि मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते. या घरात तू नोकर म्हणून काम करायचंस, कळलं? मी नोकर नाहीये. मी या घरात नोकर म्हणून काम करणार नाही. बघू कसं काम करून घेते ते. सॉरी शांभवी, आय एम रिअली सॉरी. बाई हो, तुम्ही काय हात जोडता? तुम्ही माफी नाही मागायची. अगं असं कसं? मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. तुम्ही आजपर्यंत घरच्या सगळ्या कार्यक्रमांना मला बोलवलंय. तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तींमध्ये मला स्थान दिलंय. हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. उलट यासाठी मी तुमचे पाय धरले पाहिजे. आणि मुळातच तुम्ही माफी का मागताय? माझ्या मुलीने तुझा एवढा अपमान केलाय, वाटेल ते बोलली तुला ती. रिअली सॉरी. असं बोलून मला परक का करताय बाई आजी? सॉरी बाई. शांभवी, अगं तू बाई आजी म्हटलंस तरी चालेल. तू आत्ता जे बोललीस ना, हा तुझ्या मनाचा मोठेपणा. अगं रक्त आलंय. चला जरा मलम घेऊन जा. अहो नाही नाही बाई आजी, इतकं काही लागलं नाहीये बघा. गेलोय बघा, काही नाही झालंय. अगं ही जखम बरी होईल, पण माझ्या मुलीच्या बोलण्याने तुझ्या मनावर जखम झाली त्याचं काय? आणि म्हणून मी तुला सॉरी म्हटलं. आणि मला बाई आजी म्हणतेस ना, मग आजीला ना सगळ्यांच्या मनातलं सगळं कळतं. साकेत इकडे ये रे, ये. शांभवी, हा माझा मोठा नातू साकेत. याच्यासाठी मी तुला लग्नाची मागणी घालते. राजगुरू घराण्याची मोठी सून म्हणून जे गुण हाताला हवे ते सगळे तुझ्यात आहे. आमचा साकेत ना खूप साधा सरळ स्वभावाचा आहे. तुझ्यासारखी गुणी मुलगी जर या घरात आली ना सून म्हणून, तर आमचं भाग्यच असेल. माझ्या साकेतशी लग्न करशील? या घरची सून म्हणून येशील?
नाही. मी हे लग्न नाही करू शकत. बायाची मी खरंच आजपर्यंत साकेत सरांकडे अशा नजरेने कधीच नाही बघितलं. मी हे लग्न नाही करू शकत.